राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीने संप मागे घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले। या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठाने दिले। या संपाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती। जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयाने दिला। संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयाने विचारला। मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेने 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता। रुग्णांवरचे उपचार आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये अडथळे निर्माण करणारं कोणतंही आंदोलन योग्य नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। रुग्णसेवेत अडथळे निर्माण होतील अशा पद्धतीने आंदोलनं केली जाऊ नयेत असंही ते म्हणाले। राज्य सरकार कोणत्याही पॅथीच्या डॉक्टरांमध्ये भेदभाव करत नाही हे त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टरांवर अन्याय करण्याचा सरकारचा उद्देश नाही असंही ते म्हणाले। यानंतर